तर रायगड जेडपी शिवसेनेला कात्रजचा घाट भाजप राष्ट्रवादी एकत्रित सत्ता स्थापन करणारे सर्वात जास्त जागा जिंकूनही शिवसेना सत्तेबाहेर आहे। तटकरेंचे संकेत आहे शिवसेनेला दोस्तीची आठवण करून देण्याची, शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवणार सुनील तटकरेंनी हे संकेत दिले। रायगड जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी मिळून शिवसेनेचा सत्तेतून कडेलोट करण्याची शक्यता वर्तवली जाते। तर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला सर्वात जास्त 21 जागा मिळूनही शिवसेना सत्तेबाहेर राहण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या 16 आणि भाजपच्या 15 जागा मिळून बहुमताचा आकडा गाठलाय। शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 सदस्य भाजप राष्ट्रवादी सोबत असल्याचा दावा तटकरेंनी केला। भाजप राष्ट्रवादीनं सत्ता स्थापन करून शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवल्यास हा भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का असणार आहे। तटकरेंच्या वक्तव्यानंतर महेंद्र दळवींनी राष्ट्रवादीला महायुतीची आठवण करून दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज 16, भारतीय जनता पक्षाकडे 15, 31 स्पष्टपणाचं बहुमत आहे। कर्जत तालुक्यामध्ये उबाटा सेनेवरती केली युती किंवा सरकारमध्ये आपण एकत्र आहोत, केंद्र असेल राज्य असेल, आणि तटकरे साहेब तर केंद्रामध्ये आज त्या ठिकाणी खासदार आहेत, त्यांची मुलगी या ठिकाणी मंत्री आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं जरी भावनेच्या भरात किंवा लोकांमध्ये ते बोलले असले तरी शेवटी वरिष्ठ लेवल या संदर्भातली योग्य निर्णय होऊन मला असं वाटतं त्यांचं मतपरिवर्तन नक्की होईल आणि सत्तेचं समीकरण ज्या पद्धतीने समोर येईल त्याला सामोरं जात असताना मला असं वाटतं महायुती धर्म सगळेच लोक पाळतील। आणि शेवटी येणाऱ्या ग्रामपंचायत असतील, पुढची येणारी लोकसभा, विधानसभा हे जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद हे महत्वपूर्ण आहे।